तर मावळमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। श्रीरंग बारणे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आता या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। श्रीरंग बारणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून शिंदे, अजित पवार त्याचबरोबर बारणे यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जातोय। मोठाले हार या ठिकाणी घातले जात आहेत। श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे असा सामना सध्या मावळमध्ये रंगताना दिसतोय। महत्त्वाची बाब म्हणजे मावळमधून 2019ला अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे बारणेंच्या विरोधामध्ये लोकसभा निवडणूक लढले, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि आज अजित पवार हे बारणे यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी दाखल आहेत। महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांचा उमेदवारी अर्ज आपण भरतोय। आज पहा हजारो लोक यामध्ये सामील झालेत। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी मतदार सामील झाले। देशात 10 वर्षात केलेलं काम, मोदीजींचं नेतृत्व, देशाला विकासाकडे घेऊन जाणारा मोदीजींचं काम आणि डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करत आहे आणि त्याच्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये मतदार देतील आणि श्रीरंगप्पा बारणे यांच्या धनुष्यबाणाला प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास व्यक्त करतो। तर श्रीरंग बारणे यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन सध्या पिंपरीमध्ये सुरू आहे। आपण पाहतोय की बारणे यांच्या प्रचारासाठी आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर भाजपचे प्रवीण दरेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे असा सामना या ठिकाणी रंगतोय। भाजप, शिवसेना शिंदे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर उद्धव ठाकरे यांची आज अमरावतीमध्ये जाहीर सभा पार पडते आहे। नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये बळवंत वानखेडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांची सभा या ठिकाणी पार पडते आहे। रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये साधारणपणे उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला होता। हनुमान चालीसा यावरून देखील मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणार आणि त्यानंतर त्यांना जेलवारी देखील घडलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज राणा दाम्पत्यावर काय निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।